बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार तात्काळ मुक्त करण्यात यावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांतता मोर्चा काढण्यात आला। बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावं। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949च्या व्यवस्थापन ॲक्टमध्ये तात्काळ दुरुस्त करून महाबोधी महाविहाराचं संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावं। बुद्धगया महाबोधी महाविहार इथं सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात। यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तमाम बौद्धांची धम्मसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर शांतता मार्च काढण्यात आला। यावेळी बोधगया येथील बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली। भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा व शहर शाखेच्या वतीने आज बुद्धगया येथील महाबौद्ध महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी हा शांतपूर्ण मोर्चा काढलेला आहे। त्या मोर्चाचा आज एकच आमचा उद्देश आहे की बुद्धगया येथील महाविहार हा फक्त बौद्धांच्याच ताब्यात मिळावा याची मागणी गेले 16 दिवस झालं आमरण उपोषण करत आहेत। भारतातीलच नव्हे तर जगभरातील सगळे बौद्ध भिक्खू ह्या बुद्धगया येथे आमरण उपोषण करत आहेत। त्याला जगभरातून पाठिंबा मिळत आहे। प्रत्यक्षात महाविहाराच्या जी ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीवरती फक्त 4च बौद्ध आहेत आणि इतर 4 जे आहेत ते इतर जातीचे आहेत, म्हणजेच ते ब्राह्मण आहेत आणि 5वे जे आहेत ते कलेक्टर आहेत। 5 कलेक्टर असे 5 जणांच्या मेजॉरिटी विरुद्ध 4 जण बौद्ध। भारतामध्ये इतर आतापर्यंत जी काही मंदिरं मशिदं किंवा इतर ज्या ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टवरती कुठंही असं उदाहरण नाही आहे। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दलाच्या वतीने आज या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधून जी शांतता मार्च निघाली आहे, मुख्य मागणी अशी आहे की महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। महत्त्वाची गोष्ट आत्ताच आमच्या सरकारने सांगितलं की त्या ठिकाणी BT 1949 ॲक्टनुसार जी 9 सदस्यांची समिती आहे त्यातले 4 बौद्ध आणि 5 हिंदू, ज्यातला 5वा माणूस जो आहे जर कलेक्टर आणि तो जर गैर बौद्ध असेल तर त्या ठिकाणी त्याची तिथे नियुक्ती होत नाही। तरीसुद्धा मनमानी कारभाराने इथल्या प्रस्थापित हिंदूंनी म्हणजेच ब्राह्मणांनी या ठिकाणी सगळे हक्क स्वतःकडे अबाधित ठेवून त्या बुद्धविहारावर अतिक्रमण केलेलं आहे।